नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल ग्रॅव्हिटी टेक मध्ये स्वागत आहे. माझ्या वडिलांचा 16 डिसेंबर 2023 म्हणजे मागच्या महिन्यात स्वर्गवास झाल्यामुळे मी जवळपास दीड महिने त्याच याच्यात असल्यामुळे मी दीड महिन्यानंतर हा माझा व्हिडिओ टाकतोय. जवळपास म्हणजे दीड महिन्याचा पॉज मी पहिल्या वेळेस घेतला असेल. तर हे चॅनल मी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ चालू ठेवणार आहे, जेणेकरून मी शक्य तेवढ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माझं जे गणिताचं नॉलेज आहे, कॉम्प्युटर सायन्सचं नॉलेज आहे, ते पोहोचवू शकेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तेवढ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मात्र ह्या ह्या चॅनलला पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या संधीचा फायदा होईल. सो आजचा व्हिडिओ काय आहे? आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो 11वी सायन्स मधील मॅथमॅटिक्स 2 मधला जो चॅप्टर आहे, फोर्थ चॅप्टर, मेथड ऑफ इंडक्शन आणि बायनॉमियल थेरम, याच्यावरचा पहिला व्हिडिओ असेल. मग आपण बघूया, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत ते. ओके, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मेथड ऑफ इंडक्शन काय असतं आणि ते कशा प्रकारे सॉल्व्ह करावे लागतात, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके, मग सेशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे नोईंग मेथड ऑफ इंडक्शन अँड सॉल्विंग सम एक्झाम्पल्स ऑफ दॅट अँड knowing the tricks how to solve the examples on method of induction. मग मेथड ऑफ इंडक्शन काय असतं? मेथड ऑफ इंडक्शन म्हणजे काय, की जी तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल किंवा एखादं प्रूव्ह दॅट दिलेलं असेल, आहे की नाही, एखादा थेरम दिला असेल, तो थेरम जर नॉर्मल पद्धतीने तुमच्याने प्रूव्ह होत नसेल, मग त्यासाठी आपण मेथड ऑफ इंडक्शन म्हणजे सक्सेशन मेथड म्हणतो. सक्सेशन मेथड म्हणजे काय, की काही 3-4 स्टेप्स मध्ये आपल्याला ते दाखवतात. 4 स्टेप्स कोणत्या असतात? पहिली पहिली स्टेप असते, बघा मी तुम्हाला सांगतो वाटत. बघा, 4 स्टेप्स असतात. जे पण एखादं तुम्हाला जे स्टेटमेंट प्रूव्ह करायला दिलंय, समजा त्याला आपण तुम्ही पीएन म्हणा, म्हणजे काय, LHS इज इक्वल टू काय, RHS, असं तुम्हाला काहीतरी दिलंय प्रूव्ह करायला. समजा समजा तुम्हाला दिलंय प्रूव्ह करायला की 1 + 2 + 3 अप टू n, हे जर तुम्हाला सांगितलं की प्रूव्ह करा n+1/2, असं जर प्रूव्ह करायला लावलं, तर मग हे तुमचं काय झालं, पीएन झालं. काय झालं? पीएन. मग हे प्रूव्ह कसं करायचं? इंडक्शनने. त्याच्यात पहिली स्टेप असते. स्टेप काय, की P1 ट्रू आहे हे दाखवा. P1 म्हणजे काय, याच्यात n ची व्हॅल्यू काय घ्यायची, 1 घ्यायची आणि LHS इज इक्वल टू काय, RHS हे दाखवायचं. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय, आता हे जे स्टेटमेंट असतं, हे स्टेटमेंट कशावरती ट्रू असतं? सगळ्या नॅचरल नंबर्सवरती. नॅचरल नंबर्स म्हणजे काय, 1 2 3 4, म्हणजे यांची व्हॅल्यू काही येऊ शकते इन्फायनाइट पर्यंत. बट अ पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय, नॅचरल नंबर्स, राईट. इट कॅन बी झिरो ॲज वेल. मग जिथून सुरुवात होते, एक तर 0 पासून किंवा 1 पासून, जिथून सुरुवात असेल, किंवा 2 पासून, काही काही स्टेटमेंट जे सुरुवात 3 पासून होते. सो जिथून सुरुवात असेल होत, ते आपल्याला काय दाखवायचं, आधी ट्रू दाखवायचं. म्हणजे जिथून सुरुवात असेल ते आधी आपल्याला ट्रू दाखवायचं. मग इथे जर तुम्ही बघितलं, P(1) काय येईल LHS मध्ये जर बघितलं, तर हा 1 पासून तो 1 पर्यंतची बेरीज म्हणजे काय आली, 1च आली, नाही की नाही. RHS काय येणार आहे, RHS जर बघितलं तुम्ही, इथे n ची व्हॅल्यू काय टाकायची, 1. सो 1 इंटू 1 + 1 किती झाला, 2 अपॉन 2. 2 2 काय झाला, कॅन्सल, काय आला उत्तर 1. म्हणजे LHS आणि RHS काय आले, सारखे. म्हणजेच काय, P(1) काय आहे, ट्रू. मग पहिली स्टेप काय असते, कधीही P(1) किंवा जिथून ते स्टेटमेंट चालू होतं ट्रू असं दाखवायला, किंवा आहे की नाही, ट्रू असण्यासाठी ती पहिली स्टेप आपल्याला काय दाखवायची, ट्रू दाखवायची. इधर P(0), P(1), P(2). मग दुसरी स्टेप काय असते, समजा 1 2 3 यांच्यामध्ये कुठेतरी एक नंबर आपण घेतला के, आहे की नाही, आणि मग पुढे अजून ह्या केला काय समजायचं, ऍझ्युम करायचं, मानायचं. म्हणजे काय, ऍझ्युम, काय करायचं, ऍझ्युम पी के इज वॉट, ट्रू. ऍझ्युम काय करायचं, पी के ट्रू आहे ऍझ्युम करायचं. मग ऍझ्युम म्हणजे काय, समजा. मग पी के ट्रू आहे म्हणजे काय, इथे जर तुम्ही के व्हॅल्यू टाकली, तर हे काय होणार आहे, ट्रू. म्हणजेच काय, 1 + 2 + 3 अप टू के इज इक्वल टू काय, के इंटू k+1 काय आला, 2. हे ट्रू आहे, करेक्ट. मग तिसरी स्टेप काय, तिसरी स्टेप असते बेसिकली, मग याला म्हणतात फाउंडेशन. पहिली स्टेपला काय म्हणतात, फाउंडेशन. दुसऱ्या स्टेपला काय म्हणतात, ऍझम्पशन, राईट. आणि तिसरी स्टेप असते प्रूफ आणि चौथी स्टेप असते कन्क्लुजन.
मग आपण दुसरी स्टेप बघितली ऍझुम्शन. फाउंडेशन म्हणजे सुरुवातीच्या व्हॅल्यूला ते ट्रू आहे दाखवायचं. ऍझुम्शन म्हणजे मधली कुठली तरी एक व्हॅल्यू घ्यायची के, तिला ट्रू आहे ऍझ्युम करायचं, समजायचं. आणि तिसरी स्टेप काय असते, प्रूफ म्हणजे पी के प्लस वन. पी के प्लस वन ला ट्रू आहे दाखवायचं. जी आपण ऍझ्युम केलीये त्याच्या पुढच्या व्हॅल्यूसाठी काय ती ट्रू आहे हे दाखवायचं. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आता, टू शो पी के प्लस वन इज ट्रू. म्हणजे आपल्याला काय दाखवायचंय, पी के प्लस वन, जर इथे आपण के प्लस वन घेतला तर हा यांची व्हॅल्यू काय येईल, के प्लस वन. म्हणजे इथे येईल के प्लस वन आणि के प्लस वन काय आला, प्लस टू अपॉन टू. मग जर यांची व्हॅल्यू के प्लस वन आली तर आन्सर काय आला पाहिजे, आर एच एस च हे. मग आपण चला एल एच एस घेऊन बघू. एल एच एस काय आहे नेमकं, इथे एल एच एस आपण सॉल्व्ह करतोय बरोबर. एल एच एस काय येईल, वन प्लस टू प्लस थ्री प्लस के आणि काय के प्लस वन. कुठपर्यंत येईल ऍडिशन, ही के प्लस वन पर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे ऑलरेडी अप टू के आपण ऍझ्युम केलंय की काय हे उत्तर येतं. मग याच्या जागेवर काय करायचं, जे आपण ऍझ्युम केलंय ते आन्सर टाकायचं, के आणि के प्लस वन अपॉन टू. आणि हा काय आहे, के प्लस वन. करेक्ट. मग याला फक्त सॉल्व्ह करायचं. हा टू इकडे, के के प्लस वन आणि इकडे टू के प्लस वन. हा टू ने मल्टिप्लाय केलं इथे, हा क्रॉस मल्टिप्लाय होईल. मग हा टू के प्लस वन आणि हा के प्लस वन. के प्लस वन काय आला, कॉमन. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय उरला, के प्लस टू अपॉन टू. बघा आलं का उत्तर. म्हणजे एल एच एस इज इक्वल टू काय आला, आर एच एस आलं. म्हणजे काय आपण प्रूव्ह केलं की के प्लस वन ला ट्रू आहे. आणि मग ह्या तिघांवर काय करायचं, कन्क्लूड करायचं, म्हणायचं की नाही यस दिस इज ट्रू फॉर ऑल नंबर्स. मग किती, चार स्टेप्स आहेत. पहिली स्टेप असते बेसिकली प्रूव्ह दॅट पी वन इज इक्वल टू ट्रू, राईट. सेकंड असते, बघा पहिली स्टेप असते फाउंडेशन. फाउंडेशन मध्ये आपण काय म्हणतो, स्टेप वन, राईट. काय स्टेप वन, प्रूव्ह दॅट पी वन इज ट्रू, ही आली फाउंडेशनची स्टेप. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ऍझुम्शन. पुढची स्टेप असते ऍझुम्शन. ऍझुम्शन मध्ये आपण काय म्हणतो, ऍझुम पी के इज ट्रू. तिसरी स्टेप असते सक्सेशन. सक्सेशन मध्ये आपण दाखवतो, प्रूव्ह करायचं असतं आपल्याला पी के प्लस वन इज ट्रू. आणि चौथी स्टेप असते इंडक्शन म्हणजे कन्क्लुजन, की आपण कन्क्लूड करतो की पी एन ट्रू आहे. बघा एकदम इझी स्टेप आहे. पहिली स्टेप, स्टेप वन, प्रूव्ह दॅट पी वन इज ट्रू. स्टेप टू, ऍझ्युम करा की कुठल्या तरी एका व्हॅल्यू साठी काय आहे, पी के ट्रू आहे. स्टेप थ्री, पी के प्लस वन ट्रू आहे प्रूव्ह करा. आणि स्टेप फोर, पी एन हा ट्रू आहे हे कन्क्लूड करा. मग मेन काय असतात ऍक्च्युली, स्टेप वन प्रूव्ह करणे हे मेन असतं, आणि स्टेप थ्री प्रूव्ह करणे हे मेन असतं. स्टेप टू तर काय फक्त ऍझुम्शनच आहे. आणि शेवटी फक्त काय लिहायचं असतं, कन्क्लूड, की नाही या तिघ स्टेप बरोबर आल्या त्यामुळे आपलं आन्सर जे आपल्याला प्रूव्ह करायचं होते काय करेक्ट आहे. ओके. चला मग आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊ. सो लक्षात ठेवा, मेथड ऑफ इंडक्शन म्हणजेच काय, फाउंडेशन, ऍझुम्शन, सक्सेशन आणि इंडक्शन, या चार स्टेप्स असतात. ओके. नाउ लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स ऑन दिस. सो द फर्स्ट एक्झाम्पल ते काय म्हणताय, की बाय मेथड ऑफ इंडक्शन प्रूव्ह दॅट वन इंटू थ्री, काय म्हणतात ते, वन इंटू थ्री, टू इंटू फाईव्ह, थ्री इंटू सेवन आणि एन इंटू एन, टू एन प्लस वन, याचं व्हॅल्यू काय येते, एन अपॉन सिक्स, एन प्लस वन, फोर एन प्लस फाईव्ह, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबर्स कुठून चालू होतात, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असे आहे की नाही. मग आपण आपली सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, पी वन इज इक्वल टू ट्रू असं प्रूव्ह करायचं आपल्याला. काय इथे पी एन काय आहे, म्हटलं आपण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय. राईट, लेट्स ट्राय टू सॉल्व इट ऑन अ पेपर, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं what exactly it is, right? So let me just open it, right, so that I can show you guys what exactly it is. So हे बघा इथे pn काय दिलंय, लेट pn. pn काय आहे, 1 इंटू थ्री, 2 इंटू फाईव्ह, 3 इंटू सेवन आणि n इंटू वॉट, 2n प्लस वन. आन्सर काय येत आहे, n बाय सिक्स, n प्लस वन आणि काय 4n प्लस फाईव्ह. हे बघा इझी, आपल्या स्टेप्स फक्त लक्षात ठेवायच्या. फर्स्ट स्टेप वन काय आहे, स्टेप वन म्हणजे फाउंडेशन. काय म्हणतो आपण त्याला, फाउंडेशन. फाउंडेशन साठी काय बघायचं आपल्याला, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं असतं, पी वन ट्रू आहे प्रूव्ह करा, टू प्रूव्ह पी वन. मग पी वन काय येईल, यांची व्हॅल्यू काय येते, वन. मग यांची व्हॅल्यू आधी आपण एल एच एस मध्ये वन टाकूया. एल एच एस मध्ये वन म्हणजे काय, एकच टर्म येईल. मग वन
काय येईल इथे बघा 1 टाकली तर यांची व्हॅल्यू 1 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 2 2 प्लस 1 म्हणजेच काय आला 2 प्लस 1 3 3 इंटू 1 काय आला 3 हा आला LHS. RHS बघा RHS काय आहे n बाय 6 यांची व्हॅल्यू काय 1 म्हणजे 1 अपॉन 6 इंटू n प्लस 1 म्हणजेच काय 1 प्लस 1 इंटू 4n प्लस 5 म्हणजे काय 4 इंटू 1 प्लस 5 बघा हा 1 बाय 6 इंटू हा 1 प्लस 1 2 आणि हा 4 प्लस 5 काय 9 म्हणजे 2 3 जा 6 3 3 जा 9 म्हणजे बघा आलं का आन्सर 3 म्हणजे LHS आणि RHS काय आले सेम म्हणजे P1 काय झाला प्रूफ ट्रू. स्टेप 2 काय आहे आपला ऍझुम्पशन काय ऍझुम्पशन ऍझुम काय करतो आपण PK इज ट्रू है की नाही कुठला तरी एक K घ्यायचा मधला आणि PK मला काय म्हणायचं ट्रू सो फॉर सम K बिलॉंग्स टू व्हॉट नॅचरल नंबर राईट मग PK ट्रू आहे म्हणजे काय जेव्हा आपण 1 इंटू 3 करतो 2 इंटू 5 करतो 3 इंटू 7 करतो डॉट 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 राईट n इंटू 2n प्लस 1 करतो टू K आपण काय घेतोय आता K घेतोय इज इक्वल टू K अपॉन 6 K प्लस 1 आणि 4K प्लस 5 आपण काय केलं फक्त इथे n ची व्हॅल्यू K टाकली आणि हे ट्रू आहे असं मानलं हे आपण इथे प्रूव्ह केलं 1 हा एक आहे सेकंड हे ऍझुम्पशन मेथड झाली ही काय ऍझुम्पशन आता स्टेप 3 काय आपल्याला प्रूव्ह करायचंय प्रूव्ह काय करायचं आपल्याला P ऑफ K प्लस 1 काय प्रूव्ह करायचंय प्रूव्ह करायचंय ट्रू मग LHS काय येईल त्याची याच्यावरनं LHS इथून बघा K प्लस 1 पर्यंत घ्यायचं आहे म्हणजे 1 इंटू 3 2 इंटू 5 3 इंटू 7 अधिक K ची टर्म येईल K 2K प्लस 1 आणि नंतर K प्लस 1 ची टर्म येईल K प्लस 1 म्हणजे काय याच्या जागेवर K च्या ऐवजी काय येईल K प्लस 1 आणि हा काय येईल 2K प्लस 1 म्हणजे काय 2 ने मल्टिप्लाय होईल प्लस 1 करेक्ट सी इथे तुम्हाला व्हॅल्यूज टाकता यायला पाहिजेत आधी K ची टर्म येईल नंतर K च्या पुढे काय K प्लस 1 ची जशी इथे 1 ची टर्म आली 2 ची आली 3 ची आली तशी ही जर K ची टर्म असेल तर त्याच्या पुढची टर्म काय येईल K प्लस 1 ची टर्म येणार आहे म्हणजेच थोडक्यात काय आलं 1 इंटू 3 2 इंटू 5 3 इंटू 7 डॉट 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 राईट K 2K प्लस 1 आणि हा काय आला प्लस K प्लस 1 आणि इकडे 2K प्लस काय आला 3 आता बघा हा जो पर्टिक्युलर टर्म आहे हे सगळी आपण ऍझ्युम केली आहे फ्रॉम 2 मध्ये आपण याचं उत्तर काय मानलंय ऍझुम्पशन हे मग हे फक्त इथे काय करायचं पुट करेक्ट सो काय येईल इथे त्याच्या ऐवजी जर आपण ही व्हॅल्यू इथे पुट केली K बाय 6 K प्लस 1 4K प्लस 5 प्लस हा काय K 2K प्लस 1 सॉरी नॉट 2K प्लस 1 सॉरी हा पुढची टर्म घ्यायची होती ऍक्च्युली आपल्याला आपण कोणती घेतली गेली वी टुक इट द फर्स्ट वन राईट सो द टर्म हिअर इज लाईक दिस K प्लस 1 आणि काय 2K प्लस 3 मग याला फक्त ऍडिशन करायचं आता K प्लस 1 इथे K प्लस 1 आहे K प्लस 1 काय आला कॉमन करेक्ट मग इथे काय आला उरला काय K 4K प्लस 5 अपॉन 6 प्लस 2K प्लस 3 करेक्ट मग आता हा जो 6 आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं हा 6 इकडे जाईल ह्या 1 ने इथे मल्टिप्लाय होईल सो दिस विल बी वॉट K प्लस 1 अपॉन 6 हा जो 6 आहे इथे आला हा काय येईल K 4K प्लस 5 प्लस 6 2K प्लस 3 6 ने मल्टिप्लाय केलं क्रॉस मल्टिप्लाय जो छेद आहे डिनॉमिनेटर आहे 6 इथे आला सो हा काय येईल K प्लस 1 अपॉन 6 याला जर आत मल्टिप्लाय केलं सो 4K स्क्वेअर प्लस 5K K ने याला मल्टिप्लाय केलं K ने 5 ला मल्टिप्लाय केलं 6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 12K 6 ने 3 ला मल्टिप्लाय केलं 6 3 जार 18 म्हणजे थोडक्यात K प्लस 1 अपॉन 6 हा जो आहे 4K स्क्वेअर 5 and 12 17K प्लस 18 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मग याला सॉल्व्ह करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केलं काय होईल 18 इंटू 4 सो दिस यू कॅन से 9 इंटू 2 इंटू 4 आपल्याला काय पाहिजे 17 सो 9 इंटू 8 9 इंटू 8 गिव्स अस 17 करेक्ट सो दिस इम्प्लाइज दॅट
k plus 1 upon 6. This is going to be what? 4k square plus 8k plus 9k plus 18. इझी. याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. आता तुम्ही जे हे इथून 4k कॉमन काढा, इथून 9k काढा. करेक्ट, 9 काढा. सो दिस विल बी वॉट? 4k प्लस 9. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? k प्लस 2. मग याला जर रिअरेंज केलं तुम्ही तर काय आलं बघा? k प्लस 1 अपॉन 6. हा काय? k प्लस 2. k प्लस 2 ला तुम्ही कसं लिहू शकतात? k प्लस 1 प्लस 1. आणि पुढचा जो ब्रॅकेट आहे ते काय येईल? 4 k प्लस 1 प्लस 5. मी असं सगळं k प्लस 1 च्या याच्यात का लिहिलं? कारण आपलं k साठी उत्तर काय आलं होतं? k बाय 6, k प्लस 1 आणि 4k प्लस 5. मग k प्लस 1 साठी उत्तर काय आलं पाहिजे? इथे k प्लस 1 आला पाहिजे, इथे k प्लस 1 आला पाहिजे. आहे का बघा? k प्लस 1 प्लस 1. आणि इथे k च्या जागी काय आला पाहिजे? फक्त k प्लस 1. आणि हे आलं आपलं RHS. करेक्ट. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं की pk प्लस 1 पण ट्रू आहे. सो स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 वरनं आपण कन्क्लूड केलं की pn पण काय आहे? ट्रू आहे. ही अतिशय इझी मेथड आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय? p1, p2, p1 ट्रू आहे दाखवायचं. बघा, हा याला आपण pn मानलो. pn इज व्हॉट? 1 into 3, 2 into 7, 3 into 5 इज इक्वल टू. सो द कम्प्लीट स्टेटमेंट जे दिलंय त्याला आपण काय मानलं? pn मानलं. पहिली स्टेप काय? फाउंडेशन. फाउंडेशन काय म्हणतं आपल्याला? p1 ट्रू आहे ते दाखवा. ट्रू. मग n ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 1. मग LHS काय येईल? 1 into 3 इज व्हॉट? 3. RHS काय येईल? या पूर्ण याच्यात आपण काय टाकली व्हॅल्यू? n ची व्हॅल्यू 1 टाकली. सो 1 टाकल्यावर व्हॅल्यू काय येणार? 3. सो हे दोघंच्या दोघं काय आले? 3 3. दॅट्स वाय LHS इक्वल टू व्हॉट? RHS. म्हणजे p1 काय झाला? ट्रू. मग पहिली स्टेप आपली प्रूव्ह झाली. फाउंडेशन काय आहे? करेक्ट आहे. सेकंड स्टेप काय म्हणते? ऍझुम्पशन. ऍझुम काय करतो आपण? कुठली तरी एक व्हॅल्यू घ्यायची k आणि म्हणायचं ऍझुम दॅट pk इज ट्रू. म्हणजे इथे n च्या ऐवजी काय टाकायचा? k आणि pk ट्रू आहे असं मानायचं. सो 1 into 3 प्लस 2 into 5 प्लस 3 into 7 अप टू प्लस k into 2k प्लस 1 इज इक्वल टू काय? k अपॉन 6, k प्लस 1, 4k प्लस 5. हे मानलं. तिसरी स्टेप काय असते आपली? आता आपण ऍक्च्युली काय करतो? प्रूव्ह करतो. सक्सेशन म्हणजे त्याच्या सक्सेशन म्हणजे त्याच्या पुढच्या व्हॅल्यूसाठी. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह दॅट pk प्लस 1 इज ट्रू. म्हणजेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? जर आपण k ची व्हॅल्यू k प्लस 1, n ची व्हॅल्यू काय टाकली? k प्लस 1 टाकली इथे. n ची व्हॅल्यू जर k प्लस 1 टाकली, सगळ्या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू काय टाकतो? k प्लस 1 जर टाकली तर आपल्याला उत्तर काय आला पाहिजे? हा k प्लस 1, 2k प्लस 3, हा हे काय आला पाहिजे? बेसिकली k प्लस 1 अपॉन 6, k प्लस 2, 4k प्लस 9. तेच आपलं आन्सर आलं होतं. आता तुम्हाला सोडून दिलं होतं. मग LHS घ्यायची. ही आली LHS. LHS जर घेतली आपण 1 into 3, 2 into 5, 3 into 7 अप टू k प्लस 1 आणि 2k प्लस 3. मग जसं 3 into 7 च्या आधी 2 into 5 आहे, तशी ही जी k प्लस 1 ची टर्म आहे त्याच्या आधी काय असेल? एक k ची टर्म असेल. मग आपण ती k ची टर्म इथे लिहून घेतली. राईट? k 2k प्लस 1. आणि हे आपण ऑलरेडी ऍझ्युम केलंय. हे ऍझ्युम्शन आपलं काय आहे? बेसिकली k अपॉन 6, k प्लस 1 आणि 4k प्लस 5. आता आपण मागच्या स्टेप मध्ये ऍझ्युम केलं होतं. मग इथून आता k प्लस 1, k प्लस 1 काय काढला आपण? कॉमन काढला. k प्लस 1 कॉमन काढल्यावर काय आला? k इंटू 4k प्लस 5 अपॉन 6. आणि इथे काय उरला? बेसिकली ओनली 2k प्लस 3. मग 6 ने काय केलं? आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं. हा जो आहे या फ्रॅक्शनला सॉल्व्ह केलं. सो 4k स्क्वेअर प्लस 5k आणि 6 इंटू 2 12k प्लस 18. मग याला फॅक्टराइज केलं k प्लस 2 4k प्लस 9 आणि अपॉन 6. आलं का बघा? हे आणि हे आन्सर आलं का सेम? करेक्ट. मग हे आणि हे आलं म्हणजेच काय? LHS इक्वल टू RHS म्हणजे pk प्लस 1 काय? ट्रू. म्हणजे आपली थर्ड स्टेप पण झाली, सक्सेशन पण झालं. मग आता काय फक्त आपल्याला कन्क्लूड करायचंय. कन्क्लुजन काय राहील मग? फ्रॉम ऑल द स्टेप्स अबव बाय द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन pn इज ट्रू फॉर ऑल n. आणि फक्त लिहायचं आहे, नथिंग एल्स. इझी. सो हे 4 स्टेप्स आहेत. राईट. आता मे बी पुढचं एक्झाम्पल मी एकदम क्विकली घेईल. आय वोंट बी सॉल्विंग इट लाईक कम्प्लिटली स्टेप बाय स्टेप, बट लेट्स सी. राईट. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, पुढचं एक्झाम्पल काय आहे? बेसिकली समेशनचं एक्झाम्पल आहे. समेशन तुम्हाला माहिती आहे का? समेशन काय असते? आता हे जे आहे बाय इंडक्शन, व्हॉट दे आर आस्किंग अस टू प्रूव्ह. राईट. ते म्हणताय की pn काय आहे? इथे बघा, हिअर pn काय आहे? समेशन r इज इक्वल टू 1 टू n
a x raised to n minus 1 r raised to n minus 1 is equal to a 1 minus x raised to n upon 1 minus x. आणि हे कशासाठी ट्रू आहे? फॉर ऑल n belongs to natural numbers again. फॉर ऑल n belongs to natural number. आणि x ची व्हॅल्यू काय नाही 1. x ची व्हॅल्यू 1 झाली तर काय होईल? इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी विच इज नॉट डिफाईन्ड. मग आपली पहिली स्टेप काय असेल? आधी आपण तुम्हाला हे जे आहे याचा अर्थ कळाला का? काय आहे? a x रेस टू r मायनस 1 याचा अर्थ r ची व्हॅल्यू 1 ने चालू करायची n ने एंड होईल. म्हणजेच काय? बेसिकली a नंतर काय आला? a x प्लस a x स्क्वेअर प्लस a x क्यूब प्लस डॉट 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 राईट a x रेस टू n मायनस 1 असं जर घेतलं तर आन्सर काय येतं? a 1 मायनस x टू n अपॉन 1 मायनस x. याला म्हणतात समेशन. ह्या टर्मची समेशन करा जोपर्यंत r एकापासून चालू होऊन n पर्यंत यायला. मग इथे x टू 0 आहे, x टू 1 अशा प्रकारे आपण घेतलाय. सो r ची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल हा काय 1 मायनस 1 0. r ची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल 1 2 मायनस 1 1 अशा प्रकारे. मग आपण सगळ्यात आधी हे करू. p1 इज व्हॉट? आपण p1 ट्रू दाखवायचा प्रयत्न करू. p1 काय येईल? LHS. जर p1 घेतली तर काय येईल? फक्त a x रेस टू 0. a x रेस टू 0 म्हणजे काय? 1 का? एनिथिंग रेस टू 0 काय? तो 1. RHS काय येणार आहे? RHS मध्ये बघूया आपण. RHS मध्ये हा a असाच्या असा 1 मायनस x रेस टू n ची व्हॅल्यू काय? 1. सो 1 मायनस x अपॉन 1 मायनस x. 1 मायनस x 1 मायनस x कॅन्सल. राहिला काय? a. a आणि a सेम आहे. त्यामुळे काय? p1 काय झाला? ट्रू. आपल्या पुढची स्टेप काय आहे? ऍझ्युम pk इज ट्रू. ऍझ्युम करतो आपण. करेक्ट. ऍझ्युम pk इज ट्रू. मग pk ट्रू असेल तर काय राहील? बेसिकली ज्यावेळेस ही समेशन जाईल r पासून r इज इक्वल टू 1 टू वॉट k a x रेस टू वॉट r मायनस 1 जर असेल तर हे काय येणार आहे? 1 मायनस x रेस टू k अपॉन 1 मायनस x असं येणार आहे. करेक्ट. आणि आपल्याला आता दाखवायचं काय आहे? pk प्लस 1 ट्रू दाखवायचं आहे. pk प्लस 1 साठी आपल्याला काय दाखवावं लागणार आहे? टू प्रूव्ह pk प्लस 1 इज व्हॉट? ट्रू. याला 1 मानायचं आपण. म्हणजेच काय? जर तुम्ही बघितलं pk प्लस 1 काय? थोडक्यात r जाईल 1 पासून तर k प्लस 1 पर्यंत जाईल. राईट. आणि इथे काय येणार आहे? 1 मायनस x रेस टू k प्लस 1 येईल आणि अपॉन बेसिकली 1 मायनस x असं येणार आहे. मग चला प्रूव्ह करू आपण. LHS म्हणजे काय? आता ही बाजू घेऊया. LHS. जर LHS घेतली तर LHS काय येणार आहे? r इज इक्वल टू 1 पासून तर k प्लस 1 पर्यंतची बेरीज. सो a x रेस टू 0 a x रेस टू 1 a x स्क्वेअर प्लस डॉट 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 a x रेस टू k मायनस 1 आणि a x रेस टू k. k पर्यंतच का थांबलो मी? r मायनस 1 आहे. जर r ची व्हॅल्यू इथे k प्लस 1 असेल तर k प्लस 1 मायनस 1 काय येईल? k. म्हणून आपण हा आला. राईट. मग आपण याला काय लिहू शकतो? दिस इज गोइंग टू बी व्हॉट? आपलं pk. राईट. म्हणजे ट्रू आहे. मग याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? हे डायरेक्टली हे आन्सर पुट करू शकतो बिकॉज वी ऍझ्युम्ड इट. सो 1 मायनस x रेस टू k अपॉन 1 मायनस x प्लस a x रेस टू काय आला? k. फक्त याच्या दोघांमध्ये काय केलं आपण? a कॉमन काढला. 1 मायनस x रेस टू k अपॉन 1 मायनस x प्लस x रेस टू काय आला? k. करेक्ट. मग हा a कॉमन 1 मायनस x रेस टू k. आता याला आपल्याला सिंगल फ्रॅक्शन बनवायचा. क्रॉस मल्टिप्लाय x रेस टू k प्लस x रेस टू k अँड मायनस x रेस टू काय? k प्लस 1 अपॉन 1 मायनस x. हा x रेस टू k काय झाला? कॅन्सल. म्हणजेच आन्सर काय आलं? बेसिकली a. राईट. द आन्सर इज इथे लिहिण्यापेक्षा इथे लिहितो. हा a असाच्या असा. हा 1 मायनस x रेस टू k प्लस 1 अपॉन 1 मायनस x. ही काय झाली तुमची? RHS. आणि झाली का प्रूव्ड? मग हॅन्स pk प्लस 1 काय झाला? ट्रू. मग फ्रॉम ऑल ऑफ द अबोव स्टेप्स द pn इज ऑल्सो ट्रू. झालं का नाही? सो फाउंडेशन, ऍझ्युम्शन, सक्सेशन आणि कन्क्लुजन आणि इंडक्शन. राईट. दिस इज ट्रू. सो आजच्या सेशन मध्ये एवढंच मित्रांनो.
जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तेवढ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ह्या चॅनलला पोहोचवायला मदत करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. आपला पुढचा सेशनचा टॉपिक असेल बायनॉमियल थेरम. ओके, सो I wish you happy learning with the Gravity Tech. Thank you. Just make sure that you like, subscribe, and share with the needy students. Thank you.